संघाचा विचार काय, संघाचं मत काय, हे रमेशजींच्या लेखनातून प्रसृत होत असतं. ही आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. पण हे वाचन होत राहिलं पाहिजे, त्याचा प्रचार प्रसार हा होत राहिला पाहिजे आणि आपल्यापैकी प्रत्येक जण त्याचा वाहक होऊ शकतो असं मला वाटतं. एका अर्थाने असं म्हणता येईल की हे एक जीवन यात्रा, सफल जीवन यात्रा असं रमेशजींच्या या कर्तृत्वाचं वर्णन करता येईल. अनेक जणांनी त्यांना प्रेरणा दिली, अनेक विषय नव्याने आले आणि संघाच्या अधिकाऱ्यांनी योग्य त्यावेळेला योग्य ते विषय उचलून धरले, त्याच्या संबंधी आणखीन व्यापक रचना केल्या. एका नावाचा उल्लेख या ठिकाणी समरसता या विषयाचं चिंतन होत असताना किंवा मांडणी होत असताना मला करावा लागतो, तो म्हणजे दत्तोपंत ठेंगडींचा. दत्तोपंत ठेंगडी दामोंना दात्यांच्या बरोबर एक असे होते की ज्यांनी या सगळ्या विचारांना अधिक चांगल्या पद्धतीने शब्दरूप कसं देता येईल, अधिक चांगल्या पद्धतीने त्याचं विवरण समाजापर्यंत कसं पोहोचवता येईल यासाठी काही कानमंत्र दिले. आणि म्हणूनच दत्तोपंतांचाच एक शब्द क्रमबद्ध विकास, प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंट, हा मी वापरू इच्छितो की संबंध संघ विचार व्यवहारच या प्रक्रियेतून जातोय, योग्य दिशेने जातोय, योग्य पद्धतीने जातोय. भले गतीच्या बाबतीत कधी काळी कुणाकडच्या मनामध्ये कमी अधिकपणा विचार येऊ शकेल, पण हे सामूहिक प्रयास अत्यंत खडतर प्रवास करून पुढे झालेले आहेत याविषयी शंका नाही. आणि म्हणून या अनुकूल असलेल्या काळामध्ये हे प्रयास अधिक तीव्रतेने झाले पाहिजेत असं मला वाटतं. आणि म्हणून 75 वर्षाचे झाले असले तरी रमेशजींना सुट्टी नाही. तशी आपल्याकडे पूर्ण सुट्टी कुणालाच नसते. पदावरून मोकळे होतात, कार्यातून मोकळे होत नाहीत. स्थितीनुसार आवश्यकतेनुसार योग्य त्या प्रकारचे योगदान हे चालू राहील याविषयी माझ्या मनात शंका नाही की. आणि म्हणूनच या अमृत महोत्सवाच्या दिन निमित्ताने पूजनीय सरसंघचालकजींच्या उपस्थितीत हा जो कार्यक्रम होतोय, या हृदय कार्यक्रमात मी माझ्या वतीनं त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो. जीवेद शरदशतम. आणि या शरदशतमच्या बाबतीतली अनेक या ठिकाणी पुढच्या गोष्टींची योजना झालेली आहे. मी असेन त्यावेळेला 106 किंवा 107 वर्षाचा, पण उपस्थित राहीन जरूर. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने सगळ्यांना शुभेच्छा, मनपूर्वक धन्यवाद, नमस्कार. मनपूर्वक धन्यवाद काका. रमेशजींसाठी आलेल्या संदेशातले आणखी 2 महत्त्वाचे संदेश, एक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आणि दुसरा माननीय राष्ट्रपतींच्या कार्यालयातून आलेला. श्याम बेनेगल यांच्या नेताजी सुभाषचंद्र बोस द फॉरगॉटन हिरो या चित्रपटात नेताजींची भूमिका करणारे सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांनी माननीय पंतप्रधानांच्या संदेशाचं वाचन केलं आहे. पाहूया पडद्यावर. प्रतिष्ठित मराठी साप्ताहिक पत्रिका विवेक के भूतपूर्व संपादक श्री रमेश पतंगे जी को जीवन के 75वें वसंत में प्रवेश करने पर हार्दिक शुभकामनाएं. इस अवसर पर डिजिटल माध्यम से अमृत महोत्सवी अभिष्ट चिंतन समारोह के आयोजन के बारे में जानकर अत्यंत प्रसन्नता हुई. पत्रकारिता में श्री रमेश पतंगे जी की दशकों की गौरवपूर्ण यात्रा राष्ट्रहित और पत्रकारिता के उच्च मानदंडों की उत्कृष्ट मिसाल है. जनसंवेदना से जुड़ी सजग पत्रकारिता के जरिए उन्होंने लोकतंत्र में संवाद को सतत मजबूती दी है. पतंगे जी की पहचान न केवल एक प्रखर पत्रकार बल्कि एक प्रबुद्ध चिंतक और समर्पित समाजसेवी के रूप में भी रही है. अपने लेखन, विचारों और कार्यों से सामाजिक समरसता को बढ़ावा देने और लोगों के जीवन में सकारात्मक बदलाव लाने के लिए किए गए उनके प्रयास प्रशंसनीय हैं. बेबाकी से स्वस्थ आलोचना करनी हो या अच्छी खबरों को प्रमुखता देनी हो, जनसहभागिता के विषयों में जन जन को जोड़ना हो या देश के विविधतापूर्ण सामाजिक सांस्कृतिक ताने बाने को मजबूती देकर एक भारत श्रेष्ठ भारत की भावना को बढ़ावा देना हो, मुझे खुशी है कि मीडिया आज लोकतंत्र को समृद्ध करने में अहम योगदान दे रहा है. आशा करता हूं
कि आज की युवा पीढ़ी रमेश पतंगे जी के व्यक्तित्व और कर्तृत्व से प्रेरणा लेगी। ईश्वर से उनकी दीर्घ आयु और उत्तम स्वास्थ्य की कामना करता हूं। नरेंद्र मोदी, नई दिल्ली, 2 फरवरी 2021। माननीय राष्ट्रपतींच्या कार्यालयातल्या डेप्युटी सेक्रेटरी, डेप्युटी प्रेस सेक्रेटरी कीर्ति तिवारी यांनी पाठवलेला संदेश। भारत के राष्ट्रपति श्री रामनाथ कोविंद जी को यह जानकर प्रसन्नता हुई है कि हिंदी विवेक मासिक पत्रिका मुंबई द्वारा श्री रमेश पतंगे के अमृत महोत्सवी वर्ष के उपलक्ष्य में नंदादीप रमेश पतंगे नामक स्मृति ग्रंथ का प्रकाशन किया जा रहा है। राष्ट्रपति जी श्री पतंगे के दीर्घायु होने की कामना करते हैं और हिंदी विवेक मासिक पत्रिका मुंबई से जुड़ी सभी लोगों को इस ग्रंथ की सफलता और लोकप्रियता हेतु अपनी शुभेच्छा प्रेषित करते हैं। कीर्ति तिवारी, राष्ट्रपति की उप प्रेस सचिव। आजचे उत्सव मूर्ती आदरणीय रमेशजी पतंगे आता या सत्कार सोहळ्याला उत्तर देतील। रमेशजी। परम पूजनीय सरसंघ चालक जी, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, माझे मित्र विमल केडिया, दिलीप करंबेळकर, हरसुखभाई ध्रुव आणि श्रीकांत बडवेजी, अन्य कुठला विषय असता आणि प्रसंग असता, उदाहरणार्थ बाबासाहेब आंबेडकर हा विषय असेल किंवा संविधान असेल, तर तुमची ऐकण्याची क्षमता किती आहे तितका मी बोलतो असं मी म्हणालो असतो, पण हा आता माझ्याच गौरवाचा सगळा विषय चालू असल्यामुळे काय बोलावा असा माझ्यासमोरचा प्रश्न आहे। 3 विषयासंदर्भामध्ये त्यांना म्हणजे मी ज्यांच्याशी जोडला गेलेलो आहे अभिन्नपणे त्याच्याविषयी लेखातून आणि अनेकांच्या बोलण्यातून विषय आलेले आहेत। यातला साप्ताहिक विवेकचा विषय घेतला तर ज्यांच्याबरोबर मी इतकी वर्ष काम करतो ते दिलीप करंबेळकर, म्हणजे आमच्या दोघांच्या स्वभावाचं वगैरे त्यांनी वर्णन केलेलं आहे सर्व, म्हणून मी ते काही करत नाही या ठिकाणी। पण माझे सगळे अन्य सहकारी आहेत, माझ्या नावावर एवढी सगळी पुस्तकं झाली असं सांगितलं जातं, पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की यातले एकही पुस्तक मी हाताने लिहिलेलं नाही। ते लिखाणाचं काम दीपक जेवणे, शीतल खोत, पूनम पवार अशा तिघांनी केलेलं आहे। म्हणजे गमतीने असं म्हणायला हरकत नाही, पुस्तकं त्यांनी लिहिली आणि नाव माझं होत चाललेलं आहे। आणि पुस्तक लिखाणाचा पूनमचा उत्साह तर माझ्यापेक्षाही दशपटीने जास्त असतो। म्हणजे एखादं पुस्तक असं होतं की ते लिहायला घेतलेलं आहे, म्हणजे असे काही विषय येतात आणि मग महिनाभराचा खंड पडतो, मग ती अधूनमधून आठवण करत राहणार, सर ते पुस्तक राहिलेलं आहे आपल्याला लिहायचं, कधी सुरू करायचं, कधी सुरू करायचं। असे सहकारी मिळणं ह्याला भाग्य लागतं। सामान्यतः कामाचा कंटाळा असणारे भरपूर लोक मिळतील, परंतु कामात आनंद मानणारे सहकारी मला विवेकमध्ये सगळे लाभले, हे मी माझं भाग्य समजतो। त्यांच्यामुळेच मी एवढं सगळं लेखन करू शकलो, म्हणून लेखनाचं सगळं श्रेय मी त्यांना अर्पण करतो। आणखीन महत्वाचा विषय असा की सामाजिक समरसता मंच, भटके विमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद, अन्य विषय आहेत। या सर्व कामाशी माझा
अगदी प्रारंभापासून संबंध राहिलेला आहे. परंतु इथे मी अत्यंत नम्रपणे सांगू इच्छितो आणि सत्य सांगू इच्छितो, हे सर्व काम दामोदर दाते यांच्यामुळे शक्य झालं. ते नसते किंवा त्यांचं सहकार्य नसतं तर रमेश पतंगे काहीही करू शकला नसता. लोकमान्य टिळक म्हणत असत की एक आण्याचा गांजा ओढला, चिलीम ओढली की हजारो कल्पना स्फुरतात, पण त्या कल्पना स्फुरायला काय आहे, त्या प्रत्यक्ष व्यवहारात आणाव्या लागतात. आणि मी जेव्हा अनेक विषय दामोदरांपुढे मांडत असे तेव्हा दामोदरांचं खास वैशिष्ट्य हे राहिलं की ह्या विषय आता करू नको, याची काही गरज नाही, हा रुजणार नाही, असं त्याने कधीही म्हटलं नाही. पॉझिटिव्हच म्हटलं, करून बघू आपण काय होतं ते. आता दामोदर म्हणजे काय, तर दामोदर हे ही व्यक्ती नाहीये, दामोदर म्हणजे संघ. म्हणजे मी दामोदरांकडे पाहिला तो संघ म्हणूनच बघितलं. प्रचारक आहेत ते. संघ माझ्या मागे उभा राहिला, ठामपणे उभा राहिला. समरसता मंच असे सगळ्या विषयांच्या मागे. त्यानंतर मग मुकुंदराव पणशीकर तसेच उभे राहिले. स्टूड लाईक ए रॉक असं ज्याला म्हणतात ना, एखाद्या पर्वताप्रमाणे मागे उभं राहणं. त्याचं जे बळ असतं, काय बळ असतं ते प्रचंड, हे संघात काम केल्याशिवाय समजणार नाही. ते त्यांनी मला प्राप्त करून दिलं, म्हणून या सगळ्या कामाचा प्रसार झाला. म्हणून त्याचं सोळा श्रेय जे आहे ते दामोदरांना, मुकुंदराव पणशीकर म्हणजे संघाला मी अर्पण करतो. त्यात माझं कर्तृत्व काही नाही फारसं. संघ कार्यामध्ये विमलजी आणि त्यांचे उल्लेख मी माझ्या सगळ्या पुस्तकातून मी मधु संघमध्ये केलेले आहेत. जसं दिलीप आणि मी यांच्या स्वभावामध्ये, कार्यशैलीमध्ये अत्यंत दोन टोकाचं अंतर आहे, तसं विमल आणि मी हे आमच्या स्वभावात आणि कार्यशैलीमध्ये म्हणा, कर्तृत्वामध्ये खूप अंतर आहे. विमल बरोबर ज्यांनी काम केलेलं असेल, जे करता जातात त्यांना त्याचा अनुभव असेल, विमल म्हणजे ह्युमन कॉम्प्युटर आहे असं त्याचं वर्णन आम्ही करत असो. एखादा विषय फीड केला की ते प्रॉडक्ट बनूनच बाहेर येतं. इतकी अफाट कल्पना शक्ती आणि कार्यकर्त्याची संबंध जोडणं, त्यांचा आर्थिक स्तर, माझा आर्थिक स्तर, त्यांची बौद्धिक उंची, माझी, असं कुठलेही कशा काही साम्य नाहीये. परंतु संघ कामामध्ये अत्यंत कमी संवाद करणारे असे आम्ही दोघं कार्यकर्ते होतो. एकमेकांना काय पाहिजे, काय त्याच्या मनात आहे, एका शब्दाने समजणारे. आणि तो संबंध आजही तसाच आहे. अधूनमधून आता जरा कमी झाला, नाहीतर मग त्यांचा कधीतरी फोन येतो, रमेश ये मुझे एक पत्र लिखना है या पत्रक बनाना है, विषय ऐसा है, मुझे कुछ सूझ नहीं रहा है, तुम लिखकर मुझे भेज दो. मग मी ते लिहून पाठवलं. हा एकदम परफेक्ट आ गया. ते परफेक्ट एवढ्यासाठी होता की आमच्या दोघांचा अंतःकरण, विचार हे इतकं एकरूप झालेलं आहे की फार बोलायची काही गरज लागत नाही. त्यांच्याशी सुद्धा 5-5, 6-6 महिने कधी संवाद होत नाही. पण जेव्हा 6 महिन्यात संवाद झाल्यानंतर असंही वाटत नाही की अरे केवढा मोठा गॅप गेला. असा मानसिक संवाद हा सततच चालू राहतो. माझ्या सगळ्या जीवनाची प्रेरणा म्हणजे मी जे काही आतापर्यंत करू शकलो, हे सगळा गौरव सोहळावर चाललेला आहे. माझ्या सर्व जीवनाची प्रेरणा ही पूजनीय डॉक्टर हेडगेवार आहे. मला पडणारे जे प्रश्न असतात ते मी अंतःकरणपूर्वक त्यांना विचारतो आणि त्याची उत्तरं मला मिळतात, स्फुरतात. अनेक जणांचा मला प्रश्न असतो की तुला हे सुचतं कसं, एवढे विषयावर तो लिहितो कसा काय वगैरे. मी कोणाला काही उत्तर देत नाही. त्यात विचारणारा काय असेल त्याला समजेल अशा भाषेमध्ये सांगत असतो. पण आज सार्वजनिकरित्या मला सांगावं असं वाटतं की माझ्या सगळ्या लेखनाची, जीवनाची प्रेरणा ही पूजनीय डॉक्टर हेडगेवार आहेत.
मी त्यांना पाहिलेलं देखील नाही, त्यांचं भाषणही कुठला त्यावेळेला टेप झालेली ऐकण्याचा काही संभव नाही आहे. परंतु त्यांच्या जीवनाचा प्रभाव, चिंतन, त्यांनी मांडलेला संघ आणि त्यांनी जगलेला संघ याचा माझ्या जीवनावर फार खोलवरचे परिणाम असे झालेले आहेत, माझ्या नकळत परिणाम झालेले आहेत. आणि म्हणून मला जी काही शक्ती प्राप्त होते ती लेखनाची असेल, वेगवेगळ्या विषय सुचवण्याची असेल, विषय मांडण्याची असेल, ते सर्व मी पुण्य डॉक्टरांना अर्पण करतो. आणि म्हणून शेवटी कबीराचं जे वचन आहे की मेरा मुझ में कुछ नहीं, जो कुछ है सब तेरा, तेरा तुझको अर्पण कर दे, क्या लागे है मेरा. एवढं बोलून मी आपली रजा घेतो. धन्यवाद. आता आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सरसंघचालक पूजनीय डॉक्टर मोहनजी भागवत यांना मी इथे आमंत्रित करते. आजचे उत्सव मूर्ती आदरणीय रमेशजी आणि मधुराताई, मंचावर बसलेले सर्व मानानी आणि कर्तृत्वानी ज्येष्ठ असलेले मान्यवर, उपस्थित सज्जन, माता भगिनी, आज काय बोलायचं याचा काही विचार करून आलो होतो. ते सगळे या ठिकाणी आलेलं आहे. आणि ते येईलच असंही वाटत होतं. आणि ते जे मनात येत होतं ते निराळ्या प्रकाराने आपल्या समोर आलं. आणि आता रमेशजींनी जे उत्तर दिलं त्याच्यामुळे त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं. तर आता दुसरा उपाय नाही, तेच मला पुन्हा बोलावं लागणार आहे थोडा वेळ. दुसऱ्या शब्दात मी ते मांडतो. रमेशजींचं कर्तृत्व सगळ्यांच्या समोर आहे. सामाजिक समरसतेच्या क्षेत्रात त्यांनी जे काम केलं आहे तो विषयच पूर्ण उठावला. म्हणजे त्या क्षेत्रात संघाने पुढे जायचं. आता संघाचं सामाजिक मूल्यांकन व्हावं आणि सोशल थ्रस्ट संघाला मिळावा असं जेव्हा संघात वाटायला लागलं सगळ्यांना, पूजनीय बाळासाहेबांनी सरसंघचालक होते तेव्हा, तर पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेतून त्याला जी गती दिली त्या दिशेने प्रत्यक्ष काही उभं राहण्याचं पायलट प्रोजेक्ट महाराष्ट्रात झालं सामाजिक समरसता मंचाच्या रूपाने. आणि त्याचे प्रमुख शिल्पकार रमेश जे आहेत हे आपण सगळे जाणतो. त्यांचं ते म्हणणं बरोबर आहे की त्यांच्या मागे संघ उभा राहिला, पण त्यांच्या मागे नाही, त्यांच्या तो हृदयातच आहे. त्याच्यामुळे जे जे करतात तिथे असतोच तो. साप्ताहिक विवेकच्याही सगळ्या बांधणीमध्ये त्यांचा काय, त्यांची भूमिका काय आहे, किती आहे, ते सगळं आपण जाणतो. पण आजच्या कार्यक्रमाला आपण असं काही नाव दिलेलं नाही आहे. आपण या कार्यक्रमाला एक सरळ आणि प्रचलित नाव दिलेलं आहे, अमृत महोत्सव. 75 वर्ष पूर्ण झाली म्हणजे त्याला अमृत महोत्सव म्हणतात. पण आज जो अमृत महोत्सव होतो आहे त्यात या अमृत शब्दाचा एक विशेष अर्थ आहे. हे कोणचं अमृत ज्याचा आपण उत्सव करतो, या कर्तृत्वात, तिन्ही क्षेत्रातल्या कर्तृत्वात आणि आणखीनही पुष्कळ गोष्टी असतील ज्याचं तितकं निरीक्षण आपलं नाही आहे. त्यांना संगीताची आवड आहे, त्यांना पक्षी निरीक्षणाची आवड आहे, त्याच्या बाबतीत आपण काही फार पाहिलेलं नाही. पण अशा सगळ्या क्षेत्रात जे प्रगट होत आहे ते अमृत कोणचं आहे?
तर ते आपलेपणाचं अमृत आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी का केल्या? त्यांनी संविधानासारख्या विषयावर पुस्तकं लिहिली. भारतीय संविधानच नाही तर आज या तिन्ही देशांचं संविधान, त्याचाही अभ्यास करून त्यांनी मांडणी केली आहे. आपल्याला माहिती आहे की ती साध्या सरळ सोप्या शब्दात अचूक समजावणारी अशी मांडणी असेल. ती अशी का झाली? इतकं अध्ययन झाल्यावरही तो एक विद्वत्तापूर्ण भाषेचा जो प्रकार असतो, ज्याचं वर्णन केलं की सांगतात खूप पण समजत काही नाही, असं ते का नाही झालं? तर त्याचं कारण ते लिहिण्यामागे उद्देश होता की हे आपल्याला समजलं पाहिजे. ते आपल्या लोकांसाठी लिहिलेलं आहे. आपल्या परिश्रमाचं कौतुक कोणी करावं असं कोणाला वाटलं तर ते त्याच्यात पाप काही नाही, स्वाभाविक आहे, ते अपेक्षित नसलं तरी. पण तो उद्देश त्याच्या पाठीमागे नाही आहे. ते आपल्या लोकांना, जसं काकांनी कळकळीने म्हटलं की अरे इतकं लिहिलं आहे त्यांनी, 2 ओळी तर वाचा निदान, नुसतं गुगळून तर पहा, असं त्यांना का म्हणावं असं वाटतं? त्यांना हे माहिती आहे समाजात सगळे लोक अध्ययन करणारे नसतात आणि मैदानात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना वेळही नसतो, पुष्कळ वेळा तशी बुद्धीही नसते. तर त्यांना हे रेडीमेड द्यावं लागतं कोणीतरी, ते देणारेही लोक असतात. पण तरीही त्यांना असं म्हणावंसं का वाटलं? असं याच्याकरता वाटतं की हे आपले सगळे लोक आहेत, एका भव्य ध्येयाकरता त्यांचा सगळा उद्यम आहे, तो उत्कृष्ट झाला पाहिजे, तो निर्दोष झाला पाहिजे, त्याचं साधन आहे, म्हणून ती कळकळ येते. असं म्हणतात, संतांनी म्हटलंय, बुडती हे जन देखावे ना डोळा. स्वतःला मिळत काही नाही त्यातून, स्वतःच्या पदरी कष्टच आणि नाही ऐकलं लोकांनी की मनस्ताप, या 2च फळं त्याची मिळतात त्यांना. परंतु तरीही हा उद्योग सतत चालू असतो. याचं कारण काय? तर हा आपला समाज आहे, हा आपला संघ आहे, हे आपले स्वयंसेवक आहेत. हा आपलेपणा, त्याचं जे अमृत आहे, त्या अमृताचा हा उत्सव आहे. म्हणून हा अमृत महोत्सव आहे खऱ्या अर्थाने. आम्हाला शाळेत असताना एक धडा होता, मॅट्रिकच्या वर्गात असताना, नासलेले अमृत. मला वाटतं श्रीमो माट्यांचा, त्यांनी एक कथा लिहिली आहे की एकदा अमृत नासलं स्वर्गात. गंभीर प्रश्न, अमृत कसं काय नासलं? सगळ्या देवांचे चेहरे काळवणले, कुणालाच काही समजेना, आता काय करावं? तर मग त्यांनी संत मंडळींना बोलावलं. सगळी वारकरींची परंपरा उपस्थित झाली आणि मग त्या सगळ्यांनी विचार करून ठरवलं की ह्याचा उपाय कोण करेल? चोखामेळा करतील. मग चोखामेळा जाऊन बसले अमृताच्या कुंभासमोर आणि हरिनामाच्या गजरात ते चोखामेळ्याने त्या अमृतावर आपली दृष्टी एकाग्र करताच ते अमृत पुन्हा पूर्ववत व्यवस्थित झालं. आता आपल्या लक्षात आलं असेल या धड्याचा मतितार्थ काय आहे. आपल्या देशामध्ये हे आपलेपणाचं अमृत हे आपल्या भेददृष्टीमुळे नासल्यासारखं झालं. त्याला उपाय काय? त्याला उपाय आपलेपणा, दुसरं काय? स्वातंत्र्य आणि समता यांचा आदर्श प्रस्थापित करणारं आपलं संविधान सांगतं. आणि मी असं ऐकलंय, रमेशजींना माहिती आहे बरोबर आहे की चूक, पण मी असं ऐकलं आहे की त्यात हा शब्द नव्हता. पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आग्रह करून तो घातला. संविधान देशाला प्रदान करण्यापूर्वी त्याच्यात हा शब्द आला, बंधुता, फ्रॅटर्निटी. आणि ती जी कल्पना आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता, या तिन्ही शब्दांमागची कल्पना ही विदेशी कल्पना नाही आहे, ती तथागताच्या विचारातून घेतलेली आहे, असं स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात. आता ही 3 पुस्तकही झाली आहेत अमेरिकन, ब्रिटिश आणि फ्रेंच संविधानावर. तर आपण अभ्यास करून पाहू. शब्द तिथेही हेच आहेत, आपल्या इकडे हेच आहेत, पण याच्या पाठीमागचा आपला भाव काय आहे तो डॉक्टर बाबासाहेबांना अभिप्रेत होता. आणि तेही त्यांनी एकदा भाषणात म्हटलंय की तो बंधुभावच आहे, आणि बंधुभाव म्हणजे आपलेपणाच आहे.
हे आपलेपणाचं अमृत देशाला द्यायचं, हे काम डॉक्टर हेडगेवारांनी सुरू केलं. त्याचं नाव संघ. तो संघ काहीच करत नाही, जसं आता रमेशजी म्हणाले की हे मी केलेलं नाही, हे त्यांचं आहे, इदन्न मम इदन्न मम 3दा म्हणून टाकलं त्यांनी. हे का म्हटलं, ते त्यांच्या आत्मा तो संघ आहे, तो हेच म्हणतो संघ काही करत नाही. पुढचं वाक्य हळू आवाजात, स्वयंसेवक सगळं काही करतात. कारण हा संघ प्रत्येक स्वयंसेवकाचा प्राण आहे, त्याचा आत्मा आहे. त्याच्यामुळे तो दिसून चालणार नाही. तो असावा लागेल, तो संचरित व्हावा लागेल, पण तो दिसून चालणार नाही. दिसेल त्याचे हातपाय म्हणजे स्वयंसेवक. त्या संघाचे हातपाय बनून जे काम करतात, स्वतःला विसरून संघाला ध्यानात ठेवून, आणि संघ म्हणजे संकल्पनेच्या पातळीवर सर्व हिंदू समाज, तो विस्तारत होत होत एक दिवस प्रत्यक्ष रूपही त्याचाच राहील, पण संकल्पनेच्या पातळीवर सगळा समाज. हा सगळा समाज लक्षात ठेवून त्या सगळ्या समाजाच्या समुद्रामध्ये आपलं बिंदुवत अस्तित्व विसरून त्या समाजाचा पूर्णपणे घटक बनून त्या आपलेपणातून जे जे काम होतं ते काम असंच होतं. गेले काही दिवसातल्या माझ्या प्रवासात मला अशा स्वयंसेवकांच्या व्यक्तिगत त्यांनी काय काय केलंय त्याचं दर्शन घडवणारे असे 3-4 कार्यक्रम या गेल्या 5-6 दिवसात झाले. कुणी ग्रामविकासाच्या क्षेत्रात काही केलं आहे, कुणी अन्य क्षेत्रात काही केलेलं आहे. स्वाभाविक लोकांच्या पुढे उदाहरण यावं म्हणून आणि इतरांना सगळ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून अशा लोकांना समोर आणतात, आपले स्वयंसेवकही आणतात. ते काही त्यांच्या प्रसिद्धीसाठी नसतंच, त्यांनाही तसं वाटत नाही. पण मग म्हणून कार्यक्रम होतात, म्हणून मग जाणं होतं. तर असे 5-6 कार्यक्रम मी गेल्या 10-15 दिवसात केले. त्या सर्व ठिकाणी मला जाणवली गोष्ट ती हीच जाणवली की हे सगळं कर्तृत्व त्या त्या क्षेत्रात त्या स्वयंसेवकाचा प्रगट झालाय. इतरही लोक जे बारीकीने पाहत असतात, जवळून पाहत असतात, तेही म्हणतात. आणि तो स्वयंसेवकही त्याला विचारल्यावर म्हणतो की हे सगळं मला संघामुळे शक्य झालं. आणि संघामुळे का शक्य झालं? संघाचं बीजरूप डॉक्टर हेडगेवार आहेत. त्या डॉक्टर हेडगेवारांच्या बीजरूप म्हणजे संघाचं बीजरूप असं जे रूप आहे त्याचं वर्णन स्वयंसेवक कसं करतात? त्यांची जन्मशताब्दी होती तेव्हा शेषाद्रीजी नागपूरला जुन्या स्वयंसेवकांकडे त्यांच्या आठवणी ऐकायला म्हणून जात असत. तसे एका स्वयंसेवकाकडे गेले तेव्हा त्यांचं वय 84 वर्ष होतं, आता ते नाहीत. तर लहानपणी किशोरावस्थेत डॉक्टरांना त्यांनी पाहिलेलं, तरुणपणी पाहिलेलं, त्यांच्यासोबत काम केलं, त्यांच्या बैठकीत बसलेले. तर त्यांनी जाऊन विचारलं की डॉक्टरांसंबंधी काही सांगा. तर ते एक क्षण गंभीर झाले, चूप झाले आणि मग त्यांनी एक शब्द उच्चारला, स्नेह. आणि घळघळा डोळ्यातून पाणी वाहत राहिलं, वाणी गदगद झाली, काही बोलू शकले नाही. एका शब्दात सांगितलं त्यांनी. डॉक्टर हेडगेवार म्हणजे काय? प्रेम, शुद्ध सात्विक प्रेम अपने कार्य का आधार. हा संघ काय आहे? संघाचं पुष्कळ विचार परिप्लुत वगैरे असं वर्णन करता येईल, पण हा संघ म्हणजे ढाई आखर प्रेम का आहे, खरं दुसरं काही नाही. तेच मूळ आहे, तेच डॉक्टर हेडगेवार जगले. आणि म्हणून डॉक्टर हेडगेवारांपासून प्रेरणा घेऊन काम करणारे सगळे ते शुद्ध सात्विक प्रेम समाजाविषयीचं अपार आत्मीयता त्याचं प्रगटीकरण आपल्या प्रत्येक कृतीत करतात. ते प्रेम अमृत स्वरूप आहे, ते ईश्वर स्वरूप आहे. सृष्टीच्या मूळ सत्याचं वर्णन सत्य आणि प्रेम असंच करतात, तेच ते प्रेम आहे. त्याच्यातून हे सगळं व्यक्त होतं आणि ते व्यक्त होतं आणि ते आपल्याला पाहायला मिळतं, समजावून दिलं जातं, आपण त्याचा गौरव करतो, तेव्हा ते अमृत आपल्याला मिळतं. आणि हे अमृत जे आणतात आपल्याकडे त्यांना पुरुषार्थ करावा लागतो. गरुडाची कथा मला आठवली. रमेशजी कथाही या सगळ्या विचार संपदेला पूरक अशा लोककथा वगैरे सांगत असतात. आपल्याकडे गरुडाची कथा प्रचलित आहे. तर त्यांनी स्वर्गातनं अमृत आणलं, देवांशी लढून आणलं.
मातेच्या दास्य विमोचनाकरता आणलं, स्वतः करता नाही आणलं. एक थेंब त्यातला त्यांनी नाही घेतला. जे काही शिंतोडे पडले आणि कुंभ वगैरे त्याकरता होतो असं म्हणतात, त्या शिंतोडे क्षुद्र प्रवृत्तीच्या लोकांनी चाटले, पण प्रवृत्ती क्षुद्र असेल तर चांगलं मिळालं तरी त्याचा लाभ होत नाही. आयुष्य तर वाढलं पण जिव्हा त्यांच्या द्विजिव्ह झाले ते. पण गरुडाने हे सगळं केलं, त्याच्यापूर्वी त्यांनी पुरुषार्थ केला. शून्यातून स्वतःला उभं केलं आणि स्वतःला शून्यातून उभं करण्याचा पुरुषार्थ त्याच्यातून कसा काय घडला? मातृभूमीच्या दास्य विमोचना करता त्यांनी हा पुरुषार्थ केला. आणि म्हणून मोठी मोठी दायित्व इतरांना त्याच्यापाशी आत्मविश्वास नाही की मी हे करू शकेन अशी त्यांनी लीलया सांभाळली. एका हातात एक हत्ती आणि मगर आपला एका पंजामध्ये आपला आहार म्हणून पकडून खात असताना दुसरीकडे एका मोठ्या वटवृक्षाच्या फांदीवर उलट लटकून तपश्चर्या करणारे 60,000 ऋषी त्यांनी तोलून धरले, त्यांना पडू दिलं नाही. असा अलौकिक पुरुषार्थ त्याच्या अंगाने झाला आणि म्हणून तो अमृत आणू शकला. आपल्याला हे अमृत कलश तर आलाय, पण प्राप्त करायचं आहे तर आपल्यालाही तो पुरुषार्थ करावा लागेल. आणि तो पुरुषार्थ आपण करू शकतो. आज रमेशजी आपल्याला माहिती आहेत, त्याच्यामुळे आपल्याला कदाचित त्याचं एक वलय असं वाटतं. आणि वलय असले की सामान्य माणूस विचार करतो की हा ठीक आहे, चांगला आहे, सत्कार वगैरे करू तुमचा, पण तुमच्यासारखं नाही होणार. कारण ते फार कष्टाचं आहे. कष्टाचं म्हणजे आता ते आपल्याला दिसतं कष्टाचं, पण ते कष्ट रमेशजींनी आयुष्यभर घेतले. त्यांच्या जीवनात त्यांना साथ देताना मधुराताईंनी घेतले. का बरं घेतले असतील? पुन्हा तेच, तो आपलेपणा. त्या आपलेपणाशी समरस होऊन आपण जर प्रयत्न केला, आपण जर पुरुषार्थ केला, तर असे 1000 अमृत कलश स्वर्गातून आणून इथे आपल्या लोकांना ते वितरित करून त्यांचं जीवन, त्यांच्या जीवनाचा संदेश अमर करण्याचं कर्तृत्व आपण सुद्धा गाजवू शकतो. असा संदेश या अमृत ग्रहणाबरोबर आपल्याला घेऊन इथून जायचं आहे. आणि हे काम सतत व्हायला पाहिजे, पुन्हा पुन्हा व्हायला पाहिजे. ते पुन्हा पुन्हा करण्याच्या मालिकेतला एक मणी रमेशजींनी, सौभाग्यवती मधुराताईंनी आपल्या परिश्रमातून ओवून दिलाय. त्याबद्दल त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून हा त्यांचा पुरुषार्थ असाच सतत चालत वाढत राहो आणि पूर्णतेप्रती जावो, ही दीर्घायुर आरोग्याबद्दल त्यांना ही एक वरदान अशी गोष्ट मिळावी अशी शुभकामना देऊन माझे मी शब्द पूर्ण करतो. धन्यवाद मोहनजी. गेले 2 तास एका अविस्मरणीय आनंद सोहळ्याचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत. ही खरोखरच खूप भाग्याची गोष्ट आहे. आपल्याबरोबरच विवेकच्या फेसबुक पेजवरून हजारो जण हा सोहळा अनुभवत आहेत. आता आपण सोहळ्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. तत्पूर्वी एक निवेदन आपल्या सर्वांना करायचं आहे. नंदादीप गौरव ग्रंथ आणि आज प्रकाशित झालेली पुस्तकत्रयी संविधान विषयक, हे दोन्ही आज सवलतीच्या दरात इथे उपलब्ध आहे. गौरव ग्रंथ 300 रुपयाचा 200 रुपयात आणि पुस्तकत्रयी 750ची 500 रुपयात. जरूर आपण सर्वांनी ती खरेदी करावी. ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने आपण आता या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. जगावर पसरलेलं कोरोनाचं महासंकट दूर होवो आणि अखिल जगात शांती नांदो अशी प्रार्थना आपण या निमित्ताने जगन्नियंत्याकडे करूया. पसायदान सादर करतील केतकी भावे जोशी. हॅलो हॅलो हॅलो. नमस्कार. उपस्थित मान्यवरांना माझा नमस्कार.
आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो तेला हो प्राणिजात सुखिया झाला थँक्यू.